नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपल्या बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, IBBI एक्झिक्युटिव्हची जी एक्झाम आहे ही 1 डिसेंबर 1 डिसेंबरला मित्रांनो होते आहे आणि आज 28 नोव्हेंबर आहे. या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला कोणकोणत्या टॉपिकवर फोकस करायला पाहिजे आणि त्या टॉपिकमधनं नेमकं तुम्हाला कशा पद्धतीनं पुढे जायला पाहिजे ते टॉपिकला घेऊन अशा काही टिप्स मित्रांनो मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करिअर अकॅडमीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. नुसतं सबस्क्राईब करून मित्रांनो थांबू नका, तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे वेळोवेळी येणाऱ्या सगळ्या एक्झामचे जाहिराती, नोटिफिकेशन, ॲडव्हर्टाइजमेंट म्हणा, या सगळ्या अपडेट्स तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. तर मित्रांनो, मी काही टिप्स तुम्हाला देणार आहे या एक्झामच्या अनुषंगाने. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील एक्झामच्या अँगलमधनं, तुम्हाला जर काही विचारायचं असेल या एक्झामच्या बाबतीत, तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, जेणेकरून त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ मित्रांनो करता येईल. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, कॅन्डिडेट्सपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. शेवटपर्यंत नीट बघा, कमेंट्स करा आणि लाईक करायला मित्रांनो विसरू नका. बघूया मित्रांनो, काही टिप्स मी तुम्हाला ज्या सांगणार आहेत त्या या पद्धतीनं मित्रांनो आहेत. सगळ्यात आधी तर तुम्हाला काय करायचं आहे की रिवाइज की टॉपिक्स, महत्त्वाचे जे टॉपिक्स आहेत, मग ते क्वांट असेल, रिझनिंग असेल, इंग्लिश असेल, त्या सगळ्या सब्जेक्ट मधले जे मेन महत्त्वाचे जे टॉपिक्स आहेत, की टॉपिक्स आहेत, त्याचं रिव्हिजन करायचं आहे. कुठले कुठले टॉपिक आहेत बघूया. बघा मित्रांनो, रिझनिंग, पझल्स, जास्तीत जास्त पझल्स मित्रांनो तुम्हाला लावायचे आहेत आणि जास्तीत जास्त पझलवर प्रॅक्टिस करायची आहे. सोबत सोबत सिटिंग अरेंजमेंट, सिलोलिझम, इनइक्वॅलिटी आणि ब्लड रिलेशन, हे काही महत्त्वाचे की टॉपिक्स आहेत. इनइक्वॅलिटी सुद्धा करायला हरकत नाही. हे असे की टॉपिक आहेत की जे तुम्हाला रिझनिंग या सेक्शन मध्ये तुम्हाला जे आहे तुमचं कट ऑफ हे क्लिअरही होईल आणि चांगला स्कोर मित्रांनो तुम्हाला या टॉपिकवर तुम्ही फोकस जर केलं तर बघायला मिळेल. त्यानंतर महत्त्वाचा असणारा क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, याच्यामध्ये मित्रांनो रिव्हिजन करा सिम्प्लिफिकेशनवर, अप्रॉक्सिमेशन, DI, मिसिंग नंबर सिरीज, रॉंग नंबर सिरीज, अरिथमॅटिकचे जे टॉपिक्स आहेत त्यात प्रॉफिट अँड लॉस, पर्सेंटेज, ॲव्हरेज, सोबत सोबत मित्रांनो पार्टनरशिप किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन, हे टॉपिक तुम्ही महत्त्वाचे टॉपिक आहेत, याला फोकस करायचा आहे. दिवस कमी आहेत, तुम्ही सातत्यानं कंटिन्यू तुम्ही अभ्यासात आहात, परंतु शेवटच्या दिवसात मी जे टिप्स तुम्हाला देतोय ती जर का तुम्ही फॉलो केली तर 100% रिझल्ट मित्रांनो तुमच्या हातात असेल किंवा तो रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल. इंग्लिशमध्ये मित्रांनो, इंग्लिशमध्ये काय करायचं आहे, ते रीडिंग कॉम्प्रिहेन्शन रिव्हिजन करा व्यवस्थित, जास्तीत जास्त कॉम्प्रिहेन्शन सॉल्व करा, एरर डिटेक्शन, क्लोज टेस्ट आणि प्यारा जंबल्सवर फोकस मित्रांनो तुम्हाला करायचा आहे. हा महत्त्वाचा पार्ट आहे या सगळ्या एक्झामच्या दृष्टीने की तुम्हाला सब्जेक्ट निहाय कुठल्या कुठल्या टॉपिकवर फोकस करायचा आहे. मित्रांनो पुढे जाऊयात की याच्यामध्ये तुम्हाला आता तुम्ही एक्झामला गेल्याच्या नंतर किंवा मॉक देत असताना, तुम्ही मॉक देत असताना हा एक्सपेरिमेंट करायला हरकत नाही. नव्हे एक्सपेरिमेंट म्हणण्यापेक्षा तुम्हाला तुम्ही हे करूनच बघा मॉक देताना, आणि एक्झामला जेव्हा तुम्ही जाल एक्झाम हॉलमध्ये सुद्धा मित्रांनो तुम्हाला तुमचा जो टायमिंग आहे तो इफेक्टिव्हली मॅनेज करता आला पाहिजे. म्हणजे काय तर मित्रांनो, तुम्हाला जो फिक्स टाइम अलोकेट केलेला आहे ना, त्याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त क्वेश्चन अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि डू नॉट स्पेंड टू मच टाइम ऑन अ सिंगल क्वेश्चन्स, मूव ऑन इफ यू आर स्टक. तुम्हाला काय करायचं मित्रांनो, बऱ्याच वेळेस असं होतं की एखादं पझल आहे, पझल आता पझल आपलं येत आहे, आता येईल, पुन्हा येईल, पुढे थोडंसं जाऊ, मग येईल, असं त्या पझलमध्येच तुम्ही पझल होता आणि तुमचा वेळ जो आहे ना मॅक्झिमम तिथे निघून जातो आणि शेवटी लक्षात येतं की पझल बसलाच नाही. मग अशा वेळेस काय करायचं मित्रांनो,
की जास्त वेळ तुम्ही कुठल्याही एका क्वेश्चनवर बिलकुल घालू नका. बिलकुल घालू नका. आणि मित्रांनो तुम्ही काय करायचं आहे की तुम्हाला जर का असं वाटलं की आपला वेळ चाललाय है ना, त्याला स्किप करा, पुढे जा. त्याला स्किप करून काय व्हा, पुढे व्हा आणि नवीन क्वेश्चन तुम्हाला जो आहे पुढचा क्वेश्चन जो तुम्हाला ट्राय करायचा असेल, टाइम मॅनेज तुम्हाला मित्रांनो व्यवस्थित करता आलं पाहिजे. आणि हे सगळं करताना अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे तो हे आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना, बऱ्याच कॅन्डिडेटला हेच कळत नाही की कुठला क्वेश्चन आधी अटेम्प्ट करायला पाहिजे किंवा कुठल्या क्वेश्चन्सला आधी सॉल्व्ह करायला पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट मित्रांनो तो हा आहे की तुम्हाला काय करायचं आहे की बिगिन विथ द क्वेश्चन्स यू आर कॉन्फिडंट अबाउट टू सेव्ह टाइम अँड बूस्ट कॉन्फिडन्स. काय करायचं आहे तुम्हाला मित्रांनो अशाच क्वेश्चन पासून सुरुवात करायची आहे त्या सेक्शन मधल्या की जिथं तुम्ही त्या क्वेश्चनवर कॉन्फिडंट आहे. यानी काय होईल की तुम्ही तिथं कॉन्फिडंट असल्यामुळे तुम्हाला तो क्वेश्चनही सॉल्व्ह होईल आणि मित्रांनो तुमचं कॉन्फिडन्स जी लेवल आहे ना ती वाढेल आणि पुढच्या क्वेश्चन्सला सॉल्व्ह करताना तुम्हाला अडचण कसल्या प्रकारची येणार नाही. मित्रांनो महत्त्वाचा पार्ट आहे की अवॉइड निगेटिव्ह मार्किंग बाय अटेम्प्टिंग ओनली दोज क्वेश्चन यू आर शुअर ऑफ. जर तुम्ही 100% शुअर आहे की ह्या क्वेश्चन्स माझ्याकडनं अटेम्प्ट होणारच आहे, म्हणजे कुठल्याही परिस्थितीत हा क्वेश्चन मी अटेम्प्ट करू शकतो किंवा होणार आहे, असाच क्वेश्चन मित्रांनो सॉल्व्ह करा. निगेटिव्ह मार्किंग आहे याचं भान ठेवा. अदरवाईज बऱ्याच वेळेस चांगले अटेम्प्ट करून सुद्धा काही निगेटिव्ह मार्किंग मुळे जे आहे ना आपला स्कोर मित्रांनो हा डाऊन होतो आणि आपलं कट ऑफ जे आहे ते क्लिअर होत नाही. त्यामुळे तुम्हाला ते सगळं मित्रांनो अवॉइड करायचं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. मित्रांनो आता या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला खूप महत्त्वाचा पार्ट आहे ते हे आहे की काही फॉर्म्युले जे आहेत ना अरिथमॅटिकचे हे थोडंसं रिव्हिजन करून तुम्हाला घ्यायचं आहे. सोबत शॉर्टकट ट्रिक्स जे आहेत वेगवेगळ्या टॉपिकच्या कॅल्क्युलेशनशी रिलेटेड या शॉर्टकट ट्रिक्स सुद्धा तुम्हाला रिवाइज करायचं आहे. जसं ॲव्हरेजच्या आहेत, पर्सेंटेजच्या आहेत, रेशो अँड प्रपोर्शन आहे, त्याच्यानंतर मित्रांनो प्रॉफिट अँड लॉस आहे, सिम्प्लिफिकेशन आहे, अप्रॉक्सिमेशनचे शॉर्टकट ट्रिक्स आहेत. मी स्वतः तुम्हाला त्या शिकवलेल्या आहेत. तर या सगळ्या ट्रिक्स तुम्ही काय करायचं रिवाइज करून घ्या मित्रांनो, जेणेकरून तुमचा टाइम जो आहे तो एक्झामच्या वेळेस तो अटेम्प्ट करताना तो वाचेल. ठीक आहे. मॉक टेस्ट सॉल्व्ह करणं अतिशय महत्त्वाचं आहे. मॉक देणं गरजेचं आहे. तुम्ही देतच आहात, परंतु आता जर तुम्ही एक मॉक देत असाल रोज तर तुम्हाला मित्रांनो आता या शेवटच्या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला मिनिमम 2 फुल लेंथ मॉक टेस्ट तुम्ही द्यायलाच पाहिजे. त्याने काय तुमची स्पीड आणि ॲक्युरसी जी आहे ना मित्रांनो ही इम्प्रूव्ह व्हायला मदत करेल. ठीक आहे. सोबत हे मॉक दिल्याच्या नंतर अनालाइज तुमचं जे परफॉर्मन्स आहे त्याला अनालाइज करा, त्याच्यावर ॲनालिसिस करा आणि वीक एरिया जे आहे त्याच्यावर फोकस करायला सुद्धा विसरू नका. हे ॲनालिसिस करताना तुमच्या लक्षात येतं की आपला वीक एरिया कुठला आहे, त्याच्यावर फोकस करा. ठीक आहे मित्रांनो, पुढे जाऊया. बघा आता काही जनरल टिप्स आहेत की एक्झामच्या वेळेस तुम्हाला काय काय करायचं आहे. तर अवॉइड सिली मिस्टेक्स. मित्रांनो या सिली मिस्टेक ज्या आहेत ना या बिलकुल अवॉइड करा. म्हणजे मी आजच एका स्टुडंटशी क्लासमध्ये डिस्कस करताना माझ्या लक्षात आलं, जेव्हा IBPS POचा स्कोर कार्ड तो माझ्याकडे घेऊन आला आणि आम्ही जेव्हा डिस्कस करत होतो तेव्हा त्याने मला सांगितलं की सर खूप सिली मिस्टेक्स माझ्या झाल्या. म्हणजे काय झालं की एक क्वेश्चन घेऊन बसला, त्याच्यावरच त्याचा वेळ निघून गेला आणि नंतर लक्षात आलं त्याच्या की या पुढे येणारे क्वेश्चन तर आपल्याला जमत होते, म्हणजे पुढचे क्वेश्चन जे आहेत नेक्स्ट जे त्याच्या पुढे जे क्वेश्चन होते ते आपल्याला येत होते, ते राहून गेले. अशा काही सिली मिस्टेक्स मित्रांनो असतात की त्यावेळेस ते कळत नाही. याच्यात मिस्टेक काय होते तर हीच होते. याला थोडंसं अवॉइड करायला मित्रांनो शिकायला पाहिजे. त्यानंतर पॅनिक होऊ नका. जर एखादा क्वेश्चन जर तुम्हाला येत नाही आहे किंवा पेपर तुम्हाला असं वाटतं की थोडा टफ आहे, डिफिकल्ट लेवलचा आहे, पॅनिक अजिबात होऊ नका. बिलकुल शांत राहा आणि कितीही एक्झामचा तो पेपर जो आहे ना त्याची लेवल डिफिकल्ट असू द्या, तुम्ही शांत मनाने शांत चित्ताने फोकस करा. जे जे येते त्यावर आणि ॲक्युरसी मेंटेन करा. पॅनिक होण्याचं कारण नाही. त्यामुळे अवॉइड, तुम्ही बिलकुल डोंट पॅनिक.
तुम्ही बिलकुल पॅनिक व्हायचंच नाही आहे मित्रांनो. महत्वाचं आहे की हे सगळं करताना म्हणजे जेव्हा तुमची सगळे सेक्शन तुमच्याकडनं सॉल्व्ह झालेले असतील तेव्हा शेवटचे 3 मिनिटं तरी तुम्ही शेवटचे हे ठेवायला पाहिजे या सगळ्यांमध्ये. ते यासाठी की तुम्ही रिव्ह्यू करून घ्यायचं आहे की कोणत्या कोणत्या क्वेश्चन्सला तुम्ही अटेम्प्ट केलेला आहे आणि कोणते क्वेश्चन्स राहून गेले. तर या 3 मिनिटांमध्ये एखाद 2 क्वेश्चन आपले होऊ शकतात का याच्यासाठी एक शेवटचे 3 मिनिटं जे आहेत ना थोडंसं रिव्ह्यू साठी तुम्हाला राखूनच मित्रांनो ठेवायचे आहे. ठीक आहे. त्यानंतर एक्झामला जाताना खूप गडबड बरेच कॅन्डिडेट करतात. तर थोडी चेकलिस्ट तुमच्यासाठी मित्रांनो मी घेऊन आलोय. कॅरी करा. आपल्याला आयडी प्रूफ महत्वाचा आहे. कॅरी युअर ऍडमिट कार्ड सगळ्यात महत्वाचं. आयडी प्रूफ आणि रिक्वायर्ड स्टेशनरी जी काही लागते ना ती तुम्हाला सोबत वॉटर बॉटल आहे, त्याच्यानंतर सॅनिटायझर आहे ना, पेन आहे, हे सगळं जे आहे हे तुमची जी रिक्वायर्ड महत्वाची स्टेशनरी आहे म्हणजे कॉल लेटर आणि ऍडमिट कार्ड आणि आयडी प्रूफच्या सोबत तुम्हाला कॅरी मित्रांनो करायचं आहे. एक दिवस आधीच म्हणजे रात्रीच तुम्ही हे सगळं व्यवस्थित तुमच्या बॅग मध्ये ठेवून द्या. चेक करा. सकाळी उठल्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा चेक करून घ्या. मित्रांनो एक्झाम सेंटर जे आहे त्याच्यावर तुम्हाला बिफोर टाइम पोहोचायचं आहे. म्हणजे मला तर मी नेहमी सांगत असतो की तुम्ही 1 ते पाऊण तास आधी जर तुम्ही तिथं पोहोचले तर काही हरकत नाही. उशिरा नको जायला ना. पाऊण तास आधी जाऊन बसा तिथे. भले तिथे जाऊन तुम्हाला थोडंसं डिस्कस करता आलं तर इतर स्टुडंटशी करा किंवा जायला काही हरकत नाही. नव्हे जायचंच आहे. पाऊण तास आधी तुम्हाला पोहोचायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो जेव्हा एक्झामला जेव्हा जाल तेव्हा एकदम लाईट मील बिफोर द एक्झाम्स. ठीक आहे. यू हॅव अ लाईट मील बिफोर द एक्झाम्स. तुम्हाला एकदम हलकं जेवण आपण ज्याला म्हणतो फूड जे आहे ते एकदम लाईट पाहिजे, हेवी नको. असं तुम्हाला ते फूड घेऊनच मित्रांनो हे जे आहे तिथे एक्झाम सेंटरवर जायचं आहे जेणेकरून तुम्हाला एक्झामच्या वेळेस काही त्रास होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की कॉन्फिडंट राहा, पॉझिटिव्ह राहा. यश तुमचंच आहे याच्यात कोणाच्याही मनात शंका नाही. तर मित्रांनो मला असं वाटतं की या सगळ्या टिप्स तुम्हाला खूप महत्त्वाच्या मी सांगितलेल्या आहेत आणि याचा उपयोग तुम्हाला मित्रांनो भरपूर एक्झामच्या वेळेस याचा उपयोग तुम्हाला मित्रांनो होणार आहे. तर याला फॉलो करा आणि या एक्झाम मध्ये तुम्हाला 100% सक्सेस मिळणार आहे याच्याबद्दल माझ्या तरी मनात शंका नाही. ऑल द बेस्ट. गुड लक फॉर युअर एक्झाम. थँक्यू व्हेरी मच.